मित्रांनो, मराठी साहित्याच्या इतिहासामध्ये समर्थ श्री रामदास स्वामींनी छत्रपती शिवाजी महाराजांना एप्रिल 1672 साली जे काव्यपत्र लिहिलं होतं ते अजरामर आहे. या काव्यपत्रामधून समर्थांनी शिवरायांना ज्या उपमा दिल्या होत्या, जे शब्द वापरले होते, जसं की जाणता राजा, निश्चयाचा महामेरू, श्रीमंत योगी, महाराष्ट्र धर्म इत्यादी शब्द आज प्रत्येक मराठी माणसाच्या ओठांवर आहेत आणि ते मराठी हृदयांवर आजही राज्य करतात. आज या व्हिडिओत आपण त्या महान ऐतिहासिक काव्यपत्राचा अर्थ समजावून घेणार आहोत, रसास्वाद घेणार आहोत आणि समर्थांचा शिवरायांबद्दल काय रुसवा होता जो त्यांनी ह्या पत्रातून मांडला आहे हेही बघणार आहोत. मित्रांनो, या पत्राची पार्श्वभूमी थोडक्यात अशी आहे की फेब्रुवारी 1672 साल्हेरीजवळ 25 ते 35 हजार मावळ्यांनी 50 हजारांपेक्षाही जास्त मुघलांशी उघड्या मैदानात समोरासमोर टक्कर घेतली होती आणि चक्क खुल्या मैदानात मावळ्यांनी मुघलांचा समोरासमोर अगदी दणदणीत पूर्ण पराभव केला होता. आणि या विजयाच्या अभिनंदनपर समर्थांनी शिवरायांना हे सुंदर काव्यपत्र लिहिलं होतं. आपल्या पत्राची सुरुवात करताना समर्थ लिहितात, निश्चयाचा महामेरू, बहुत जनांसी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी. म्हणजे ज्याचा निश्चय महामेरू पर्वतासारखा आहे. मित्रांनो, मेरू हे हिमालयातलं सध्या उत्तराखंड राज्यात असणारं एक उंचच्या उंचच अवघड शिखर आहे. आजही हे मेरू शिखर म्हणजे माउंट एव्हरेस्ट पेक्षाही चढायला जास्त अवघड मानलं जातं. तर महामेरू म्हणजे एका स्वर्गीय पर्वताची कल्पना आहे. हा स्वर्गातला महामेरू पर्वत हिमालयापेक्षाही कितीतरी पटीनं जास्त मोठा आणि जास्त उंच आहे. जैन धार्मिक साहित्यामध्ये महामेरू पर्वताला सुमेरू पर्वत असंही म्हटलं जातं आणि तो पर्वत म्हणजे पूर्ण सोन्याचा पर्वत आहे अशी ही कल्पना केली आहे. बहुत जनांसी आधारू म्हणजे जो खूप साऱ्या लोकांना आधार देतो. अखंड स्थितीचा निर्धारू म्हणजे ज्याचा निर्धार, ज्याचा निश्चय कुठल्याही प्रतिकूल परिस्थितीत कधीही डळमळत नाही. असे शिवाजीराजे हे श्रीमंत योगी आहेत. म्हणजे सिंहासनावर विराजमान झालेले पण आत संन्याशाची वृत्ती असणारे राजा जनकासारखे ते राजसन्यासी आहेत. समर्थ पुढच्या कडव्यात म्हणतात, परोपकाराची या राशी, उदंड घडती जयाशी, तयाचे गुण महत्वासी, तुलना कैची. म्हणजे आपल्या कृतीनं छत्रपती शिवाजी महाराज सगळ्यांवर परोपकार करून पुण्याच्या राशींचे ढीगच्या ढीग रोजच जमवतात. आणि मग अशा सद्गुणी महाराजांसोबत इतर कुणाचीच तुलना होऊ शकत नाही. समर्थ पुढे लिहितात, नरपती, हयपती, गजपती, गडपती, भूपती, जळपती, पुरंदर आणि शक्ती पृष्ठभागी. मित्रांनो, नरपती म्हणजे लोकांचा स्वामी, हय म्हणजे घोडा, हयपती म्हणजे प्रचंड मोठं घोडदळ बाळगणारा, गजपती, गज म्हणजे हत्ती, गजपती म्हणजे हत्तींचं दल बाळगणारा, गडपती म्हणजे अनेक किल्ल्यांचा स्वामी, भूपती म्हणजे मोठ्या भूभागावर राज्य करणारा, जळपती म्हणजे आरमार बाळगून समुद्रावर राज्य करणारा, पुरंदर म्हणजे पुरंदर किल्ला नव्हे तर पुरंदर म्हणजे देवांचा राजा इंद्र. पुरंदर आणि शक्ती पृष्ठभागी याचा अर्थ देवांचा राजा इंद्र आणि आदिशक्ती माता भवानी ज्याच्या पाठीमागे सदैव ठामपणे उभे आहेत असा तो. समर्थ पुढे लिहितात, यशवंत, कीर्तिवंत, सामर्थ्यवंत, वरदवंत, पुण्यवंत, नीतिवंत, जाणता राजा, आचारशीळ, विचारशीळ, दानशीळ, धर्मशीळ, सर्वज्ञपणे सुशीळ, सकळा ठाई. म्हणजे समर्थ असं म्हणतात की शिवाजी महाराज हे यशवंत, कीर्तिवंत, सामर्थ्यवंत, वरदान प्राप्त झालेले पुण्यवान, नीतिवान आणि जाणता राजा आहेत. शिवाजी महाराज हे आचारशील, विचारशील, दानशूर, धर्मनिष्ठ आणि सगळ्यांसोबत सुशीलतेनं, अत्यंत चारित्र्यानं वागणारे आहेत. समर्थ पुढे लिहित जातात, धीर, उदार, गंभीर, शूर, क्रियेशी तत्पर, सावधपणे नृपवर तुच्छ केले. म्हणजे समर्थांना असं म्हणायचंय की शिवाजी महाराज हे सोशिक स्वभावाचे आहेत, उदार आहेत, गंभीर आहेत म्हणजे त्यांना हलक्या प्रतीचं बोलणं कधीही आवडत नाही. शूर, क्रियेशी तत्पर म्हणजे ते आपल्या मनात योजलेली योजना त्वरित अंमलात आणतात, त्वरित क्रिया करतात. सावधपणे नृपवर तुच्छ केले म्हणजे अत्यंत सावधपणे वागणाऱ्या शिवाजी महाराजांसमोर इतर सगळे राजे तुच्छ आहेत, किरकोळ आहेत. समर्थ पुढे लिहितात,
तीर्थक्षेत्री मोडिली, ब्राह्मण स्थाने भ्रष्ट झाली, सकळ पृथ्वी आंदोळली, धर्म गेला. देव धर्म गो ब्राह्मण करावया संरक्षण, हृदयस्थ झाला नारायण प्रेरणा केली. मित्रांनो, हे कडवं समर्थांनी लिहिण्या अगोदरची पार्श्वभूमी आपण समजावून घेतली पाहिजे. तर पार्श्वभूमी अशी आहे की साल 1668 नंतर बादशहा आलमगीर औरंगजेब हा अधिकाधिक धर्मांध होत गेला, हिंदूंचा द्वेष करू लागला आणि हिंदूंवर जास्तीत जास्त अत्याचार करू लागला. औरंगजेबानं त्याच सुमारात सगळ्या हिंदूंवर जुलमी असा जिझिया कर लादला होता. हिंदूंचं आर्थिक खच्चीकरण करण्यासाठी औरंगजेबानं हिंदू व्यापाऱ्यांवरही अतिरिक्त व्यापाराचा कर लावलेला होता. यासोबत औरंगजेबानं 3000 मंदिरं पाडायचा सरकारी फतवाच काढला होता. आणि ह्याच सुमारास काशीचं श्री विश्वेश्वराचं महादेवांचं प्राचीन पुरातन मंदिर पाडून त्याची ज्ञानव्यापी नावाची एक मस्जिद बनवली गेली. मथुरेचं भगवान श्रीकृष्णाचं सुंदर मंदिर पाडलं गेलं. तसंच गुजरातच्या सोरटी सोमनाथचं मंदिरही पुन्हा एकदा भ्रष्ट आणि भग्न केलं गेलं. आणि मित्रांनो, या ठिकाणी गो ब्राह्मण म्हणजे गाईला आणि ब्राह्मणांना जातीय वादाच्या नजरेतून कुणी संकुचितपणे बघायची गरज नाही. गाय आणि ब्राह्मण हे आपल्या हिंदू धर्माची प्रतीक आहेत. हे अधिक स्पष्ट करण्यासाठी आचार्य नरहर कुरुंदकरांनी सांगितलेलं उदाहरण द्यायचं झालं तर जेव्हा एखादा 3 रंगी कापडाचा साधा तुकडा एखाद्या देशाचा राष्ट्रीय ध्वज म्हणून फडकवला जातो तेव्हा त्या साध्या कपड्याच्या रक्षणासाठी लाखो लोक स्वतःचा प्राणही देण्यासाठी तयार होतात. कारण त्यावेळी तो केवळ कापसाच्या कापडाचा 3 रंगांचा रंगीत तुकडा नसतो, तर सगळ्या राष्ट्राचा स्वाभिमान, स्वतंत्रतेचं चिन्ह आणि राष्ट्राची अस्मिता बनलेली असते. तसंच समर्थांनी इथं वापरलेला गो ब्राह्मण शब्दाचा अर्थ आपण हिंदू धर्माचं प्रतीक म्हणूनच घेतला पाहिजे. आधुनिक भ्रष्ट बोकाळलेल्या सेक्युलर वादाच्या जातीय वादाचा ढोंगी बुरखा मध्ययुगीन इतिहासाला कुणी घालण्याचा प्रयत्न करू नये ही नम्र विनंती. जेव्हा औरंगजेब जास्तीत जास्त धर्मांध बनला होता तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबाचं थोबाड सणसणीत फोडणारं पत्र त्याच्या ह्या धर्मांध वागण्याच्या विरुद्ध लिहून पुरंदरचा तह मोडून औरंगजेबाविरुद्ध बंड केलं होतं. आणि महाराजांच्या पावलांवर पाऊल टाकून बुंदेले, अहोम राजे, जाट, शीख, राजपूत या सगळ्यांचेही बंड आणि उठाव जोरदारपणे सुरू झाले होते. समर्थ पुढे लिहितात, उदंड पंडित पुराणिक कवीश्वर याज्ञिक वैदिक धूर्त तार्किक सभानायक तुमच्या ठाई. म्हणजे महाराजांनी पंडित, पुराणिक, कवी, याज्ञिक, वेदशास्त्री, चलाक आणि मुत्सद्दी कारभारी, तार्किक, तर्कावर विचार करणारे विद्वान आणि वक्तृत्व कलेमध्ये पारंगत असणारे सभानायक यांना सगळ्यांना आश्रय दिला आहे. दुसरा अर्थ असा होतो की महाराज हे स्वतः धूर्त म्हणजे चलाक, तार्किक म्हणजे तर्कानं जगणारे आणि सभानायक म्हणजे उत्तम भाषण कला आणि उत्तम वक्तृत्व कला अवगत असणारे आहेत. आणि समर्थ आपल्या ओघवत्या लेखणीनं पुढे मांडतात, या भूमंडळाचे ठाई धर्म रक्षी ऐसा नाही, महाराष्ट्र धर्म राहिला काही तुम्हा कारणे. समर्थ म्हणतात की ह्या संपूर्ण पृथ्वी तलावर शिवरायांसारखा धर्मरक्षक कुणीही नाही. महाराष्ट्राची अस्मिता जी काही प्रखरतेनं उरलेली आहे ती केवळ शिवरायांमुळेच. समर्थ पुढे म्हणतात, आणि काही धर्मकृत्य चालती आश्रित होऊन कित्येक राहती, धन्य धन्य तुमची कीर्ती विश्वी विस्तारली. कित्येक दुष्ट संहारिले, कित्येकास धाक सुटले, कित्येकास आश्रय झाले शिव कल्याण राजा. अर्थात महाराजांकरवी धर्माची अनेक कामं चालत आहेत. जे जे महाराजांजवळ येतात ते महाराजांच्या व्यक्तिमत्वावर प्रभावित होऊन त्यांचेच आश्रित बनून राहतात. महाराजांची कीर्ती धन्य धन्य आहे, जगामध्ये सर्वत्र सुगंधासारखी पसरली आहेत. कित्येक दुष्ट संहारिले म्हणजे महाराजांनी अनेक दुष्ट लोकांचा नाश केला. कित्येकास धाक सुटले म्हणजे कित्येकांना नुसतं शिवाजी महाराजांचं नाव ऐकलं तरी अंगाला दरदरून घाम फुटतो. कित्येकास आश्रय झाले म्हणजे कितीतरी जणांनी तुमच्या समोर शरणागती पत्करली आणि तुम्ही त्यांना उदार हृदयानं माफ केलं. आणि एकंदर शिवाजी महाराज म्हणजे शिवकल्याण राजा, एक कल्याणकारी राजा आहे. आता यानंतर मित्रांनो समर्थांचा शिवरायांबद्दल असणारा रुसवा ते व्यक्त करतात. पण मित्रांनो, समर्थांचा हा रुसवा प्रेमाचा आणि आदराचा आहे हे आपण इथं लक्षात घेतलं पाहिजे. समर्थ म्हणतात, तुमचे देशी वास्तव्य केले परंतु वर्तमान नाही घेतले, ऋणानुबंध विस्मरण झाले काय नेनो. म्हणजे समर्थ असं म्हणतात की आम्ही तुमच्यापासून अगदी जवळ अंतरावर वास्तव्याला आहोत
पण तुम्ही आम्हाला कधी प्रत्यक्ष भेटलाच नाहीत आणि आमचं कसं चाललंय याची चौकशीही केली नाही. मित्रांनो, ह्या ऐतिहासिक पत्रावरून एक गोष्ट स्पष्ट होते की समर्थ रामदास स्वामींशी शिवाजी महाराजांची प्रत्यक्ष भेट ही साल 1672च्या अगोदर झाली नसावी आणि बहुतांश इतिहासकारांचं असंच मत आहे. पण पुढच्या ओळीत समर्थ असं म्हणतात, ऋणानुबंध विस्मरण झाले काय नेनो, म्हणजे तुमचे आमचे स्नेह तुम्ही विसरलात की काय अशी शंका आम्हाला येते. यावरून मित्रांनो, ही गोष्ट स्पष्ट होते की जरी समर्थ रामदास स्वामींची आणि शिवरायांची प्रत्यक्ष भेट ही साल 1672 पर्यंत झालेली जरी नसली तरी पत्रांच्या किंवा निरोपांच्या माध्यमांतून ते एकमेकांच्या संपर्कात जरूर असावेत. अन्यथा समर्थ श्री रामदास स्वामींना पत्रामध्ये असं लिहायचं काही कारणच नव्हतं. आणि मित्रांनो, समर्थ आपला सात्विक रुसवा आणि प्रेमाची मागणी समोर ठेवून या पत्राचा समारोप करतात. तो अशा पद्धतीनं, सर्वज्ञ मंडळी धर्ममूर्ती सांगणे काय तुम्हा प्रती, धर्म संस्थापनेची कीर्ती सांभाळिली पाहिजे, उदंड राजकारण तटले तेणे चित्त विभागले, प्रसंग नसता लिहिले क्षमा केली पाहिजे. समर्थ म्हणतात की तुम्ही धर्ममूर्ती आणि सगळी जाणीव असणारे आहात. उदंड राजकारण तटले तेणे चित्त विभागले. मित्रांनो, इथं समर्थ रामदास स्वामींनी शिवरायांना एक हलकीशी कोपर खळीही मारली आहेत. समर्थ म्हणतात की मला माहीत आहे तुमच्या मागं खूप सारी कामं आहे, तुमचं राजकारण आहे आणि त्यामुळं तुमच्याकडं वेळही नाही. जसं आपण एखाद्याला म्हणतो की काय बाबा, तू आता फार मोठा माणूस झाला, आमच्या गरिबाची कशाला आठवण काढणार, तशाच काही पद्धतीनं अत्यंत सौम्य भाषेमध्ये समर्थ रामदास स्वामींनी शिवरायांना प्रत्यक्ष भेटण्याची आपली सुप्त इच्छा यातून व्यक्त केली आहे. आणि पत्राचा समारोप करताना अगदी नम्रपणे समर्थांनी असं म्हटलंय की आम्ही काही विशेष औचित्य नसताना हे पत्र तुम्हाला लिहिलं आणि यात आमचं काही चुकलं असेल तर आम्हाला क्षमा करा. आणि मित्रांनो, समर्थांचं हे पत्र जेव्हा महाराजांना मिळालं तेव्हा जाणता राजा, शिवकल्याण राजा असणाऱ्या शिवरायांनी समर्थांचा सात्विक प्रेमाचा रुसवा काढण्याचं ठरवलं आणि ऑगस्ट 1672च्या महिन्यात चाफळ शिंगणवाडीला जाण्याचं आणि समर्थांची प्रत्यक्ष भेटही घेण्याचं ठरवलं होतं. आणि मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ श्री रामदास स्वामी ह्या दोन महान विभूतींची प्रत्यक्ष समोरासमोर झालेली ती पहिलीच भेट होती. मित्रांनो, अशाच सुंदर सुंदर कहाण्या आणि किस्से ऐकण्यासाठी आपण माझ्या YouTube चॅनलला भेट द्या. आपल्या प्रोत्साहनाची मला गरज आहे. मला प्रोत्साहन देण्यासाठी आपण माझ्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, माझ्या व्हिडिओला लाईक करा, कॉमेंट करा आणि शेअर सुद्धा करा. आपले खूप खूप धन्यवाद.